घटना हे वाशिमची 2च दिवसापूर्वी नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता एका बाळातीन महिलेचा मृत्यू झाला. वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. 2 दिवसापूर्वी एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना नुकतीच प्रसूती झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने येथील डॉक्टरांच्या कार्यशैलीवर कमालीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाशिमचा जिल्हा स्त्री रुग्णालयात गरोदर महिला प्रसूती सुरक्षित होईल ह्या विश्वासाने भरती होतात, मात्र या रुग्णालयात नवजात बालक आणि महिलेचा मृत्यू होण्याच्या घटना समोर येत आहे. 2च दिवसापूर्वी एका नवजात बालकाचा जन्म झाल्यानंतर काही वेळातच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आज एका बाळंतण झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. श्वेता पडघण, राहणार लवजीनगर, वाशिम असे मृत झालेल्या 24 वर्षीय महिलेचे नाव आहे. श्वेता पडघण ह्या महिलेला काल 11 वाजता या दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयात सिझर झाले होते. 2-3 तासानंतर तिच्या पोटात वेदना होऊ लागल्याने डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन केले. तिची गर्भपिशवी काढण्यात आल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा न होता तिची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारासाठी तिला वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी श्वेताचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टर आणि कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. शवविच्छेदन करण्यासाठी तिचा मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला असून जोपर्यंत दोषीवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याचे समजते. 2 दिवसापूर्वी नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी 3 डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते. आता महिलेच्या मृत्यू प्रकरणी काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू होत असल्याच्या घटना वाढत असल्याने तिथे तज्ञ व अनुभवी डॉक्टरांची गरज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या YouTube चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.